माधुरीताई आल्यात. नमस्कार. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. समर्थांना माझं वंदन, दासबोधाला वंदन. आपल्या दोन्ही आचार्य अलकाताई आणि माधुरीताईंना माझं साष्टांग नमस्कार. आणि आपण सगळे सहाध्यायी श्रोते आपल्या सगळ्यांना माझं अभिवादन. आज आपण 10व्या दशकातल्या 5वा पंचप्रलय आणि 6वा भ्रमनिरूपण या 2 समासांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पारमार्थिक वाटचालीत पुढे प्रगती होण्यासाठी हे दोन्ही समास साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. परमार्थ हा विचारांचाच प्रांत आहे हे आपण वारंवार म्हणत आलेलो आहोत. पण म्हणजे नेमकं काय करायचं ते अगदी नेमकेपणाने या समासांमधून आपल्याला समजेल. परमपूज्य बाबा बेलसरे तर म्हणतात की विवेकाने नाना भ्रम कसे नाहीसे करावे हे शिकवण्यासाठीच श्री समर्थांनी दासबोध लिहिला असावा. त्यातला जो 5वा समास आहे पंचप्रलय निरूपणाचा, या समासात नावाप्रमाणेच 5 प्रलयांविषयीचं विवेचन आहे. निराकार ब्रह्म साकार जगाच्या रूपाने प्रत्ययास येतं. जगाकडून विचार केला तर अत्यंत सूक्ष्म असलेलं ब्रह्म कमी कमी सूक्ष्म होत जातं आणि जडद्रव्यापर्यंत येऊन थांबतं. जितके सूक्ष्म तितके अव्यक्त असते, तर जितके स्थूल तितके ते व्यक्त असते. पण जे जे व्यक्त स्वरूपात असते ते मात्र तात्पुरते व चंचळ असते. व्यक्त अव्यक्ताचा हा खेळ आपण जागेपण, स्वप्न व गाढ झोप या 3 अवस्थांच्या रूपाने रोजच अनुभवतो. या 3 अवस्थांचा उदय आणि प्रलय या प्रक्रियांचा अनुभव आपण घेत असतो. जीवनातील महत्वाचे निर्णय आपण जागेपणी घेतो आणि जागेपणाची आपली कर्मे सबंध जीवनावर परिणाम करतात. आपल्या आशा आकांक्षा फलित होण्याच्या दृष्टीने जागेपणाच्या अवस्थे इतकी खात्रीची अवस्था नाही. पण आपल्या जीवनाची रचनाच अशी आहे, विलक्षण आहे की कुणाच्याही सर्व वासना जागेपणी पूर्ण करता येणं शक्यच नाही. आणि म्हणूनच जागेपणाचा लय स्वप्नावस्थेत होतो आणि पुष्कळशा वासना तो स्वप्नामध्ये तृप्त करून घेतो. पण स्वप्नात काय किंवा जागेपणी काय, वासनांची तृप्ती झाली तरी तेवढ्यानी जीवाचे समाधान मात्र होत नाही आणि म्हणून तो अखेर गाढ झोपेमध्ये विलीन होतो. तेथे अविद्या जागी असते हे जरी खरे, पण अहंकार अंतर्धान पावल्याने भेदविराम पावतो आणि तात्पुरती शांती मिळते. हा निद्रा प्रलय. आणि दुसरा प्रलय म्हणजे मृत्यू. शिवाय ब्रह्मांडाचेही 2 प्रलय. प्रलय ब्रह्म आणि महत्वाचा 5वा म्हणजे महत्वाचा जो विवेक प्रलय. या प्रलयांविषयी आज विवेचन करणार आहे 5व्या समासाचं पुण्याची अपूर्वा पतंगे. ही आपल्या यंग ब्रिगेडपैकी आणखीन एक यंग मेंबर आहे. ही SP कॉलेजला BA करते आहे. 19 वर्षाची आहे फक्त. आणि 2019च्या युवा शिबिरात तिचा सहभाग होता. मी अपूर्वाला विनंती करते की तिने आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. अपूर्वा. नमस्कार. मी अपूर्वा पतंगे. श्रीराम समर्थ श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दृढ चालवावे, देव संतांची सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोधाच्या समास 5वा पंचप्रणय निरूपण, दशक 10वा जगज्योतीनाम. पुराणातील कथेनुसार असं म्हटलं जातं की विष्णूच्या नाभिकमलातून 4 तोंडाचा ब्रह्मदेव उत्पन्न होतो. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यासाठी लागणारे सारं ज्ञान हे विष्णूपासून मिळतं.
ब्रह्मदेवास वेद, उपनिषदे आणि ब्राह्मण ग्रंथांमध्ये प्रजापती, हिरण्यगर्भ, सूत्रात्मा अशी नावं दिली गेलेली आहेत. गीतेमधील अधिदैवत तो हाच होय. ब्रह्मदेवाच्या दिवसाला सुरुवात झाली की विश्व निर्माण होतं आणि दिवस संपून रात्र सुरू झाली की विश्वाचा संहार होतो. ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे कल्प किंवा सर्ग आणि रात्र म्हणजे प्रलय होय. आपल्या कालगणनेनुसार कल्प म्हणजे 4 अब्ज 32 कोटी वर्ष. इतकी वर्ष विश्व चाललं की ब्रह्मदेवाचा दिवस संपून रात्र म्हणजे प्रलय सुरू होतो. जेव्हा प्रलय सुरू होतो तेव्हा ज्या क्रमाने विश्व निर्माण झाले त्याच्या बरोबर उलट क्रमाने विश्वाचा लय होतो. या ठिकाणी अध्यात्मशास्त्रातील एक अतिमहत्वाचा सिद्धांत लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. तो असा की पिंड म्हणजे मायक्रोकॉझम आणि ब्रह्मांड म्हणजे मॅक्रोकॉझम यांची रचना अगदी समान आहे. या समासामध्ये श्री समर्थांनी 5 प्रलय सांगितलेले आहेत. त्यांपैकी 2 हे पिंडाचे आणि 2 हे ब्रह्मांडाचे असून एक विवेक प्रलय म्हणून सांगितलेला आहे. समर्थ सुरुवातीला म्हणतात एकंदर 5 प्रलय आहेत. त्यांचे सामान्य वर्णन करताना ते सांगतात प्रलयाचे लक्षण ऐका. पिंडामध्ये 2 प्रलय असतात. एक म्हणजे गाढ झोप आणि दुसरं म्हणजे मरण किंवा देहांत काळ. ब्रह्मांडाचे 2 प्रलय. ब्रह्मा, विष्णू, महेश या देह धारण केलेल्या देवता झोपी जातात तेव्हा ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय होतो. ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते. दुसरा प्रलय म्हणजे पुन्हा तिन्ही देहधारी देवतांचा अंत होतो. त्यावेळी ब्रह्मांडाचा कल्पांत सुरू होतो. तेव्हा ब्रह्मप्रलय खात्रीने होऊ लागला असं समजावं. 5वा प्रलय हा विवेकाचा असून अतिशय महत्वाचा आणि सर्वोत्तम आहे. पुढे समर्थ हे 5 प्रलय अनुभवास कसे येतात त्याबद्दल सांगतात. प्रथम निद्रा प्रलय. माणसाला एकदा झोप लागली की त्याचे जागेपणाचे सर्व व्यवहार विराम पावतात. मग त्याला गाढ झोप लागते किंवा स्वप्न पडतात. या अवस्थेला निद्रा प्रलय म्हणतात. यामध्ये जागेपणाचा संपूर्ण क्षय झालेला असतो. दुसरा प्रलय आहे तो मृत्यू प्रलय. शरीरामध्ये रोगाचा जोर आल्यास किंवा देहावर मोठा कठीण प्रसंग आल्यास देहाला मार बसतो, मोठा अपघात होतो. त्यामुळे देहात राहणारे त्यास जिवंत ठेवणारे पंचप्राण आपले कार्य टाकून देह सोडतात. प्राण निघताना सोबत मनाची जाणीवही निघून जाते. मग मागे फक्त मृत शरीर राहते. यालाच मृत्यू प्रलय म्हणतात. इतक्या प्रत्यक्ष प्रलयाची कल्पना करण्याचे कारणच नाही असं समर्थ म्हणतात. यानंतर ब्रह्मांडाचा पहिला प्रलय समर्थ समजावतात. ब्रह्मदेवाची रात्र. ब्रह्मदेव झोपी गेला म्हणजे तिसरा प्रलय सुरू होतो. त्यावेळी मृत्यूलोकाचा गोळा होतो. पृथ्वीवरील प्राण्यांचे व्यापार बंद पडतात. सगळ्या प्राण्यांचे सूक्ष्म देह ब्रह्मांडातील वायूमध्ये जाऊन राहतात. अशा रीतीने पुष्कळ काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची रात्र संपून दिवस सुरू होतो. ब्रह्मदेव जागा झाल्यावर विश्वाची पुन्हा रचना होते. इकडे तिकडे पसरलेल्या जीवांना ब्रह्मदेव पुन्हा एकत्र गोळा करतो. मग ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा शेवट आल्यावर ब्रह्मप्रलय आरंभ होतो. ब्रह्मप्रलयाचं वर्णन करताना समर्थ सांगतात 100 वर्ष ढग येतच नाहीत. त्यामुळे अवर्षण पडून जीव प्राणी मरतात. कल्पना करता येणार नाही इतक्या भेगा पृथ्वीला पडतात. 12 प्रकारच्या किरणांनी सूर्य प्रकाशतो. पृथ्वी जळू लागते. पाताळापर्यंत जाळ गेल्यावर शेष विष ओकू लागतो. मेरू पर्वताचे कडे कोसळू लागतात. सत्यलोक, वैकुंठ, कैलास यापेक्षा निराळे असणारे लोक जळून भस्म होतात. पृथ्वी जळल्यावर मोठा पाऊस पडू लागतो. पृथ्वी त्या पाण्यात विरून जाते. मग पाणीच पाणी उरतं. ते अग्नी शोषून घेतो. त्यानंतर अग्नीचं राज्य सुरू होतं. समुद्रातील वडवाग्नी, शंकराच्या डोळ्यातील नेत्राग्नी, 7 कंचुकीचा अग्नी, सूर्य आणि वीज यांमधील अग्नी असे सगळे अग्नी एकत्र होतात. त्यावेळी देवांना देह सोडावा लागतात. मग देव वायू स्वरूपात मिसळून गेल्यावर वायूचं राज्य सुरू होतं. अतिशय जोराने तो अग्नीवर झडप घालतो. त्यामुळे अग्नी विझतो. परब्रह्मात वायू भरमसाठ व्हायला लागतो.
दूर आकाशात नाहीसा होतो तसाच वायू परब्रह्मात कोटच्या कोठे विरतो. अशा प्रकारे वायू लीन झाल्यावर सूक्ष्म पाच भूते, त्रिगुण आणि ईश्वर वेगळेपण टाकून निर्विकल्प परब्रह्मात लीन होऊन जातात. अतिशुद्ध जाणीव राहते, पण जगज्योती नाहीशी होते. संहारानंतर केवळ स्वरूप स्थिती उरते. ईश्वराने विश्व निर्माण करण्याचा संकल्प हा सत्य संकल्प, ज्ञानमय, जाणीव रूप आणि सामर्थ्य आहे. त्यालाच जगज्योती म्हणतात. ईश्वर, जगज्योती, सत्य संकल्प इत्यादी नावं आणि त्यांनी दर्शवलेल्या कल्पना सगळ्या प्रकृतीमुळे अस्तित्वात येतात. प्रकृतीच मूळ स्वरूपात लीन झाल्यास त्यांना स्थान उरत नाही. त्यांबद्दल बोलणे थांबते. अगदी शेवटी समर्थ विवेक प्रलया संदर्भात सांगतात. आजच्या अवस्थेत प्रकृती आहे ती खरी वाटते. विश्व खरं वाटतं. सर्व दृश्याचा निराश करण्यासाठी आत्मनात्म विवेक करावा. अशा विवेकाने दृश्य खरे नाही म्हणून बाजूस सारणे म्हणजे विवेक प्रलय होय. सबंध दासबोध विवेक प्रलय कसा करावा हे शिकवतो असं म्हणण्यास हरकत नाही. एक वेळ ब्रह्मांडाचा ब्रह्मप्रलय सोपा वाटेल, पण पिंडामधील अहंतेचा मृत्यू प्रलय फार कठीण आहे. संतांनी विवेक सामर्थ्याने तो घडवून आणलेला असल्याने त्यांच्या महिमाला सीमा नाही. समर्थ कृपेने आणि दासबोधाच्या अभ्यासाच्या आधाराने आपण सगळेजण विवेक प्रलय साधू यात शंकाच वाटत नाही. समर्थांना नमन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. श्रीराम समर्थ. श्रीराम. अपूर्व, अगदी व्यवस्थित तो संबंध समास जो आहे तो छान पद्धतीने तू त्याचं चिंतन मांडलंस. पिंड ब्रह्मांडाचे चारी प्रलयांचं वर्णन करून सांगितलं. ब्रह्मांड प्रलयात तिन्ही देवतांचा मृत्यू आणि ब्रह्मांड प्रलयाचं समर्थांनी इतकं सुंदर त्याचं चित्र उभं राहावं असं वर्णन केलेलं आहे आणि तूही ते तसंच प्रभावीपणे आमच्या समोर मांडलंस. अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की कसं होत असेल ते. छान पद्धतीने सगळं सांगितलं आणि जे शेवटी म्हणालीस की अहंतेचा प्रलय आणि हा सगळ्यात कठीण आहे हे तर खरंच आहे. आपण वेळोवेळी ते अनुभवतो देखील. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला अहम आड येत असतो आणि तो घालवणं किती कठीण आहे याची प्रचितीही आपल्याला येत असते. छान झालं तुझं चिंतन. यानंतरचा जो दुसरा समास आहे तोही अत्यंत महत्वाचा, भ्रमनिरूपणाचा. विवेक प्रलय किंवा यालाच भ्रमप्रलय देखील म्हटलेलं आहे. याचा साधा सोपा अर्थ म्हणजे अज्ञान प्रलय. ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीचे पारमार्थिक अर्थ आता आपण जाणतो. विवेक प्रलय साधून करायचं काय, तर जे परमार्थाचं ध्येय आहे, मोक्ष, मुक्ती किंवा डॉक्टर काका म्हणतात तसं सुखरूप आनंदरूप होणं, हे सगळं जिवंतपणीच साध्य करता येऊ शकतं ते विवेक प्रलयाच्या माध्यमातून. विवेक म्हणजे निवड करणे. निवड करायची म्हणजे तिथे एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध असणार हे ओघाने चालत. मग त्या पर्यायांचे बरे वाईट गुणधर्म समजले, त्यांचे प्रोज आणि कॉन्स लक्षात आले तर योग्य त्या पर्यायाची निवड करता येईल. आणि त्यासाठीच समर्थांनी या समासाची योजना केलेली दिसते. समाज वाचताना लक्षात येतं ते भ्रमाविषयी आपल्या किती भ्रामक समजुती आहेत आणि या समासाची निकड अधोरेखित होते. परमार्थाच्या बाबतीतले जीव जगताविषयीचे भ्रम तर समर्थ स्पष्ट करतातच, पण आपल्या रोजच्या व्यावहारिक आयुष्यात देखील आपण किती प्रकारचे भ्रम बाळगून आहोत याची स्पष्ट आणि अत्यंत परखडपणे जाणीव करून देतात. जगाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी आहेत, एक तत्वदृष्टी आणि दुसरी व्यवहार दृष्टी. उदाहरणार्थ चांदीची अनेक भांडी आपण वापरतो, त्याचे आकार, उपयोग, नावेही त्याप्रमाणे असतात. ही व्यवहार दृष्टी. परंतु विवेकाने त्या भांड्यांकडे पाहिले तर सर्व भांडी मूळ चांदीचीच. त्या चांदीकडे लक्ष देणे ही तत्वदृष्टी. जगातील साऱ्या वस्तूंचे सचेतन व अचेतन असे दोन वर्ग आहेत. सचेतनामध्ये चेतना हे मूलद्रव्य, तर अचेतनामध्ये जडद्रव्य हे मूलद्रव्य आहे. आणि या दोन्हींना पोटात घेणारे ब्रह्मस्वरूप हे साऱ्या विश्वाचे मूलद्रव्य आहे. स्वतःमध्ये व जगामध्ये फक्त त्याचीच सत्ता चालते. याचा विसर पडला की अविद्येची सत्ता आपल्या जीवनावर प्रस्थापित होते. अविद्येतून अनेक विपरीत कल्पना, चुकीचे विचार, खोटे दृष्टिकोन व मनाचे रोग निर्माण होतात. आणि हे सर्व टाळण्यासाठीच हा समास.
यावरचं विवेचन आज पुन्हा एकदा प्राजक्ता श्रौती सादर करणार आहेत. अगदी आयत्या वेळेला तिने ही जबाबदारी घेतली आणि ती आज सादर करणार आहे. तिचा परिचय देण्याची खरंच आता गरज नाहीये. मी प्राजक्ताला विनंती करते की प्राजक्तानी आजचं तिचं चिंतन सादर करावं. प्राजक्ता. धन्यवाद आरतीताई. खरं तर तूच आता ह्याच्यावर इतकं छान विवेचन मांडलंयस की खरं तर हा समज तूच घेतेस का विचारायला हरकत नव्हती. म्हणजे जसं तू म्हणालीस की अगदी आयत्या वेळी मी ह्याची तयारी केली आहे, त्याच्यामुळे माझा अभ्यास म्हणावा तसा झाला नाहीये. पण तू जे बोललीस ते अगदी मोजकं आणि परफेक्ट होतं. हरकत नाही, मी आता माझं जे काही थोडाफार अभ्यास झालाय तो मांडते. मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू श्रीरामांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, आपल्या अभ्यास वर्गाच्या आचार्यांना वंदन करते, आपले सारे सहअध्यायी तुम्हाला सर्वांना वंदन करते आणि मी माझे चिंतन मांडायला सुरुवात करते. भ्रम, भ्रमनिरूपण. भ्रम या शब्दाचा जर आपण अर्थ बघायला गेलो तर भ्रम म्हणजे एकाच्या जागी भलतंच दिसणं किंवा त्याचा भास होणं, ह्याला आपण भ्रम असं म्हणतो. या दशकात आपण पाहिलं की उत्पत्ती, स्थिती आणि संहार याबद्दल सविस्तर चर्चा एकेका समासात झाल्यानंतर आता भ्रमनिरूपण या महत्वाच्या समासाकडे समर्थांनी आपलं लक्ष वेधून घेतलंय. उत्पत्ती, स्थिती आणि संहार या तिन्ही वेळी जे होतं म्हणजेच ज्याला होतं नाही, खरं तर आहे आणि आहे असं जे परब्रह्म, त्याचं उदाहरण देण्यासाठी आपण इकडे एक नाट्यदीपाचा दृष्टांत देऊ शकतो. पूर्वीच्या काळी, अतिशय पूर्वी म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला नव्हता, तेव्हा जिकडे नाटक व्हायचं तिथे एक नाटक दीप प्रज्वलित केला जायचा. नाटक सुरू होण्याच्या आधीची घंटा, नंतर तिथे प्रवेश करणारे नट नटी, नाटकात होणारे अतिशय रम्य असे प्रसंग किंवा त्यातील अतिशय वाईट होणारे प्रसंग, असे सगळे कसेही प्रसंग असले तरी तो नाट्यदीप मात्र या सगळ्यापासून अलिप्त असायचा. नाटक सुरू व्हायचं, रंगायचं आणि संपायचं, पण त्याचा त्या नाट्यदीपावर काही परिणाम व्हायचा नाही. तसंच या जगाच्या संदर्भात उत्पत्ती, स्थिती आणि संहार झाला तरीही परब्रह्म आहे आणि आहे. अर्थात प्रत्येक दृष्टांत हा एकदेशी असतो, त्याच्यामुळे इथे नाट्यदीपाचा दृष्टांत सुद्धा समजून घेण्यापुरताच आपण करणार आहोत. दृश्य जगताच्या पार्श्वभूमीवर परब्रह्म सुद्धा तसंच आहे आणि आहे. ते बदलत नाही, कमी जास्त होत नाही, कारण केवळ तेच सत्य आहे. सत्य म्हणजे काय? आता सत्याची जर व्याख्या बघायची झाली तर सत्यानाम अव्ययम नित्यम अविकारी तथैवच. जे अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारे, नित्य म्हणजे नेहमी कायम राहणारे आणि अविकारी म्हणजे कधीही न बदलणारे असते, त्याला सत्य म्हणतात. आता 6 प्रकारचे विकार आपण पाहिलेले आहेत. अस्ति, जायते, वर्धते, परिणमते, क्षीयते, नश्यते. म्हणजेच जे असतं, नंतर जन्म घेतं, वाढतं, त्यात काही बदल होतात, नंतर ते क्षीण व्हायला लागतं आणि शेवटी नाश पावतं, असे हे 6 विकार आहेत. पण परब्रह्माला यातले कोणतेही विकार कधीच नसतात. पहिल्या 4 श्लोकात पहिल्या 4 ओव्यांमध्ये परब्रह्म कसे आहे आणि आहे याचे वर्णन समर्थांनी केले आहे. पण ते तसे असताना सुद्धा सामान्य जीवाला मात्र ते जाणवतच नाही, लक्षात येत नाही. जीवाला मात्र केवळ दृश्य सृष्टीच कळते, समजते. सोन्याच्या अलंकारात कितीही सुंदर नक्षी किंवा कितीही चांगली घडाई असली तरीही किंमत त्या घडाईची नसून किंवा महत्व त्या घडाईचं नसून मौल्यवान ते सोनच असतं, हे लक्षात येऊ नये असा हा काहीसा प्रकार दृश्य जगाच्या बाबतीत आपला घडत असतो. ओवी क्रमांक 5 ते 8 मध्ये ज्यांना परब्रह्माच्या सर्वत्र भरून असण्याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे, तो विवेक जे करू शकले आहेत, त्याबद्दल ज्यांचा ठाम निश्चय झालेला आहे, त्यांचे वर्णन केलेले आहे. ज्या थोर पुरुषांचा भ्रम फिटला आहे त्यांना शरण जावे किंवा त्यांच्याकडून शिकावे, कारण त्यांचे जे अनुभव असतात ती आपली साधना असते आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याचा तो एक
काय म्हणता येईल हमखास सुचवलेला किंवा दाखवलेला रस्ता असतो. ओवी क्रमांक 9 ते 12 मध्ये भ्रम कसा होतो किंवा भ्रम म्हणजे काय ह्याचे थोडक्यात वर्णन केले आहे. त्यातलं पहिलं असं की परब्रह्म घनदाट भरलं असलं तरी ते कोणत्याही स्वरूपात आकाराला येत नाही. त्यामुळे जे जे साकार आहे, जे जे काही दिसतं ते सगळं भ्रम. म्हणजेच अर्थात सर्व विषय भ्रम झाले आणि सर्व दृश्य जगतच भ्रम झालं. हा एक खूप हा एक खूप मोठा विचार आहे आणि ह्याच्यावर आपण जेवढं चिंतन करू रॅदर ह्याच्यावर आपल्याला कायमच आयुष्यभर विचार करत राहायला पाहिजे. ज्याला आपण सारासार किंवा नित्यानित्य विवेक म्हणतो तो करत राहायला पाहिजे. त्याच्या पुढे त्याने समर्थांनी आणखीन एक आपल्याला खुणगाठ अशी बांधून दिली आहे की त्रिगुण आणि पंचमहाभूतांपासून जे जे काही बनलं असेल ते सारं कल्पांती प्रलय होऊन नाहीसे होतं म्हणून ते सारं सुद्धा भ्रमच आहे. मी आहे तिसरी गोष्ट मी आहे हे स्फुरण सुद्धा भ्रम असल्याने त्याच अनुषंगाने मी नसलेले म्हणजेच तू किंवा ईश्वर किंवा त्याची आपण करतो ती उपासना हे सुद्धा भ्रमच ठरतात. मग इथे हा भ्रम चांगला का तर भ्रमाचे दोन प्रकार आहेत. एक संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम असे दोन प्रकार सांगितले आहेत. जो भ्रम आपल्याला ध्येयाकडे घेऊन जातो. आता आरतीताईंनी सांगितलं की परमार्थात आपलं ध्येय अतिशय क्लिअर आहे. तर त्या दृष्टीने उपासना आपल्याला घेऊन जात असते, ईश्वराची उपासना आपल्याला घेऊन जात असते म्हणून ती संवादी भ्रम ठरते. आणि हे दृश्य जगत आहे ते आपल्याला आपल्या स्वरूपापासून लांब नेत असतं म्हणून ते विसंवादी विसंवादी भ्रमात मोडतं. पुढे ओवी क्रमांक 14 ते 24 मध्ये भ्रम नीट आणखीन उलगडून दाखवण्यासाठी समर्थांनी वेगवेगळे दृष्टांत आणि उदाहरणे दिली आहेत. वेळेच्या कमतरतेमुळे मी ती आता सगळी उदाहरणं घेत नाही पण त्यातली काही उदाहरणं फार बोलकी आहेत की आपण दशावतार किंवा नाटक सिनेमे बघतो, आपण जादूचे खेळ बघतो, आपल्याला ते खरे वाटतात. खरी तर त्यात हातचलाखी असते किंवा त्यात काय म्हणतो आजकाल तर ग्राफिक्सनी सुद्धा फार गोष्टी केल्या जातात पण ते तेव्हा खरे वाटून जाऊ शकतात. किंवा आपल्या वेदांतातच बघायचं तर घासून घासून गुळगुळीत झालेले म्हणता येतील असे रज्जू सर्प किंवा स्थाणुपुरुष इत्यादीची आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा असे अनुभव येतात की जे असूच शकत नाही त्याची आपल्याला पटकन भीती वाटून जाते, आपण दचकतो. नंतर काही असे सुद्धा आपल्याला भ्रम असतात की मी या जन्मात जर पुण्य केलं तर पुढच्या जन्मी मी त्याचं चांगलं फळ भोगीन किंवा अनेक प्रकारचे अभिमान असतात. ते अभिमान म्हणजे सुद्धा भ्रमच आहेत असं समर्थांनी म्हटलंय. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान या नवभ्रम. आणि हे तर कोणत्या ना कोणत्या सूक्ष्म सूक्ष्म पातळींवर आपल्या मनात असतात. ते मोडणं म्हणजेच त्या भ्रमाचा निराश करणं आवश्यक आहे. आपण खूप जर शास्त्राचा अभ्यास केला तर म्हणजे अगदी ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः इत्यादी तोंडाने बोलणारे अनेक जण असतात. पण ते खरं खरं पाहता ते प्रसिद्धीच्या किंवा वैभवाच्या मागे लागलेले असू शकतात. म्हणजे त्यांना सुद्धा हा भ्रमच अजून ग्रासून आहे. किंवा कधी-कधी तर आत्मज्ञानाची प्रचिती आल्यावर सुद्धा आपण काहीतरी खूप मिळवलं, आपण आत्मज्ञानी आहोत असा सुद्धा अभिमान होऊ शकतो. असा सुद्धा अहंकार वाढू शकतो आणि त्याला सुद्धा समर्थ भ्रमच म्हणतात. ह्याच्या अगदी पुढे जाऊन की ब्रह्मदेव जो असतो तो आपलं प्रारब्ध लिहितो आणि सटी पाचवीला ते वाचून जाते वगैरे हे सुद्धा भ्रमच आहेत असं सांगायला समर्थ अजिबात इकडे म्हणजे त्यांना काही त्यात कमीपणा वाटत नाही. अशी अनेक भ्रमाची उदाहरणं किंवा असे दृष्टांत समर्थांनी इथे देऊन ठेवलेले आहेत. इथे भ्रमाची कथा संपली असं ह्याच्यात म्हटलंय पण तरी एक प्रश्न पुढे आलाय की हे जे ज्ञाते आहेत, हे जे आत्मज्ञानी आहेत, ज्यांचा दृढनिश्चय झालेला आहे आणि जे खरंच विदेहमुक्त आहेत, पण त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांचे अनेक अनुभव इतरांना येत असतात. मग ते सुद्धा भ्रम म्हणायचे का? पण ह्याचं उत्तर पुढच्या समासात येतंय की ते भावबळे आकळे एरवी नाकळे म्हणजे ज्यांचा भाव असतो त्यांना तसे अनुभव येतात. सगळ्यांनाच ते येत नाहीत. त्यामुळे सगळ्यांना जे भ्रम आहेत त्याचं वर्णन या समासात आलंय. माझा अभ्यास आज कमी पडलाय त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांची माफी मागते आणि मी आता इथे थांबते. अगदी कमी वेळात अभ्यास करून सुद्धा तू खूप अभ्यासपूर्णच तरी सुद्धा विवेचन झालं तुझं आणि इतकं आयत्या वेळी असून सुद्धा इतकं सहजतेने तू मांडत गेली विषय
की तुझा अभ्यास मुरलेला आहे हे जाणवलं. बाकी उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असताना जे आहेच यासाठी जो नाट्यदीपाचा दृष्टांत अगदी योग्य वाटला. तो दृष्टांत ते समजायला सोपं जातं. दृष्टांताच्या माध्यमातून नेहमीच आपण बघतो हे सत्याचा अर्थ सांगितला. अगदी सिस्टमॅटिकली सगळ्या समासाची मांडणी केलीस तू. षड्विकार सांगितले आणि संतांचे मार्ग आपण अवलंबले पाहिजे, कारण ते त्या मार्गांवरनं गेलेले आहेत आणि त्यांनी याची प्रचिती घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांचं मार्गदर्शन, किंवा आपण सद्गुरूंबद्दल नेहमी बोलतो की सद्गुरूंची आवश्यकता त्यासाठीच असते की ज्यांनी तो अनुभव घेतला आहे तेच खरं त्या मार्गाबद्दल जास्त उत्तम तऱ्हेने मार्गदर्शन करू शकतात. जे दिसतं ते सारेच भ्रमरूप आहे. त्रिगुण पंचमहाभूतांपासून बनलेलं, मी पासून सगळेच भ्रम कसे आहेत हेही छान सांगितलं. संवादी भ्रम, विसंवादी भ्रम याचंही व्यवस्थित विश्लेषण केलंस. आणि समर्थांनी जे अनेक भ्रमांचे समर्थांनी खूपच विस्तृतपणे सगळं सांगितलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख करून सांगितलेले आहेत. किती वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम आपण आपल्याला म्हणजे आपल्याला त्याची जाणीवही होत नाही इतके भ्रम आपण सहजतेने बाळगत असतो. त्याचा तू अगदी थोडक्यात छान उहापोह केलास. एकंदरीत खरंच खूप छान झाला तुझी मांडणी समासाची. या दोन्हीही समासांवर आपल्या आचार्य आता अधिक चिंतन मांडतील. मी माधुरीताईंना आधी विनंती करते की त्यांनी त्यांच्या विवेचनाला प्रारंभ करावा. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अपूर्वा पतंगे आणि प्राजक्ता या दोघींनी सुद्धा आपापल्या समासावरती चिंतन अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. खरोखरच दोघींनी सुद्धा शास्त्राचा आधार घेऊन समर्थ काय म्हणत आहेत हे अतिशय उत्तमरित्या आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तरी सुद्धा थोड्या वेळ आपण याच्या विषयी चिंतन करण्याचा प्रयत्न करूया की खरोखर पंचप्रलय जे काही सांगितलेले आहेत त्या पंचप्रलयामध्ये पिंडाचे 2 आणि ब्रह्मांडाचे 2. आता हे पिंडाचे 2 तर आपल्या हातात नाही. खरं पाहिलं असतं झोप हा एक प्रलय आहे आणि मरण हा एक प्रलय आहे. तर मरण तर हे तर आपल्या हातातच नाही आहे. केव्हा यायचंय, कुठे यायचंय, कसं यायचं आहे, केव्हा येणार आहे हे काहीही आपल्याला माहित नाही. झोप तरी आपल्या हातात आहे का, तर आपण विचार केला तर झोप सुद्धा आपल्या हातात नाही. म्हणजे आपण अगदी झोपेची खूप आराधना केली तरी सुद्धा झोप लागेलच असं सांगता नाही येत. म्हणून झोप आणि मरण या दोन्ही ज्या काही पिंडाचे प्रलय जे सांगितलेले आहेत, हे पिंडाचे प्रलय हे ईश्वराधीन आहे किंवा प्रारब्धाधीन आहे. आणि ते प्रारब्धाधीन असल्यामुळे पुष्कळदा झोप नावाचा जो प्रलय आहे तो जो जीवाच्या संदर्भामध्ये सांगितला जातो, तर तो झोप सुद्धा पुष्कळांना झोपेची गोळी घेऊन झोप घ्यावी लागते. म्हणजे अशा पद्धतीने ती झोप सुद्धा आपल्या हातात नाही. किती वेळ लागावी, कशी लागावी हे सुद्धा आपल्या हातात नाही. अगदी प्रारब्धाधीन असलेली ही गोष्ट आहे. आणि मरण तर आपल्या हातात नाहीच नाही. आणि त्यामुळे मग या दोन्ही गोष्टींचा विचार करणं म्हणजे या जीवाच्या दृष्टीने असलेले म्हणजे पिंडाच्या दृष्टीने असलेले हे दोन्ही प्रलय जे आहेत हे जीवाच्या हातातले नाहीत. किंबहुना ब्रह्मांडाचे 2 प्रलय जे सांगितले जातात, तर ते ब्रह्मांडाचे सुद्धा 2 प्रलय याच्या विषयी आपण काहीही करू शकत नाही. आणि त्यामुळे ते जसे व्हायचे आहेत तसे होणारच आहेत. आणि म्हणून ते जसे होणार आहेत तसे होणारच आहेत. मग आपल्या हातात नेमकं काय आहे, तर आपल्या हातात फक्त विवेक प्रलय आहे. आणि तो विवेक प्रलय करण्याचा सातत्याने आपण प्रयत्न केला पाहिजे असं समर्थांचं वारंवार तुम्हा मला सांगणं आहे. आणि म्हणून विवेक प्रलय करून आपण याच जन्मामध्ये कशा पद्धतीने सुटून न जावं, मोक्ष प्राप्त कशा पद्धतीने करून घ्यावा याविषयी समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार विवेक करून सांगतायत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की
तो पुढेही पण भ्रमनिरूपण या संदर्भामध्ये सुद्धा प्राजक्ताने खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे की कशा पद्धतीने का तो विवेक आपण केला पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्या हातात फक्त आपण विवेक करू शकतो. सगळ्यात महत्वाचे जे काही गोष्टी आहेत तर त्या म्हणजे महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे मी करतानाही हा आपला जो काही भ्रम आहे तर हा भ्रम आपल्याला काढून टाकता आला पाहिजे. आणि हा काढून टाकण्यासाठी म्हणजेच विवेक करावा लागतो. आणि मग तो विवेक करताना मग आत्मानात्म विवेक, पारमार्थिक विवेक, नित्यानित्य विवेक, सारासार विवेक असे वेगवेगळे पैलू जे काही आहेत विवेकाचे, तर ते विवेकाचे पैलू आपल्याला समर्थ सांगतात. आणि वारंवार तो विषय आपल्याला पुन्हा पुन्हा अनेकदा येऊन गेलेला आहे. आणि तो अनेक वेळा येऊन गेलेला असल्यामुळे त्या ठिकाणी की खऱ्या अर्थाने तो विवेकच आपल्याला साधायचा आहे. समर्थ विवेकाच्या संदर्भामध्ये सगळ्यात सुरुवातीला व्यावहारिक विवेक करावा, नैतिक विवेक करावा या सुद्धा गोष्टी सांगतात. आणि नैतिक विवेक कशा पद्धतीने केला जातो, कारण तो प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा असं समर्थ स्वतःच सांगतात. किंवा प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाणं वगैरे अशा पद्धतीने म्हणजे नैतिक विवेक जो काही आहे, प्रपंचातला विवेक जो आहे, व्यावहारिक विवेक जो आहे तो व्यावहारिक विवेक समर्थ आम्हाला करायला सांगतात. आणि आपल्याला पंचप्रलयाच्या संदर्भामध्ये पाचवा विवेक जो काही करायला सांगितलेला आहे तर पाचवा विवेक म्हणजेच सारासार विवेक आहे किंवा नित्यानित्य विवेक आहे. आणि तो नित्यानित्य विवेक म्हणजे सातत्याने आपली दृष्टी जी काही आहे ते आपली दृष्टी हे जग दिसणारं जग जे आहे ते आम्हाला सातत्याने सत्य वाटत आहे. आणि दिसणारं जग सत्य मानून चालल्यामुळेच खऱ्या अर्थाने आमची सगळी फसगत होते आहे. आणि म्हणून दिसणारं जग जे काही आहे ते खरोखर ते आहेत जसं वाटतंय आपल्याला, जे सत्य वाटतंय ते खरं पाहिलं असता सत्य नाही. आणि म्हणून सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की या विवेकाचे दोन भाग जे काही पडतात. तर पहिला प्रकार म्हणजे वास्तविक पाहता परमात्मा जो काही आहे, ब्रह्म जे काही आहे ते सत्य आहे, पण ते सत्य आहे हे न ओळखणं हा पहिला विवेक आहे. आणि दुसरा जो विवेक त्यांनी सांगितले आहे म्हणजे तो वास्तविक परमात्माच सत्य आहे, ब्रह्मच सत्य आहे, पण हे न ओळखता येणं हे पहिलं म्हणजे भ्रम आपल्याला दूर करावा लागेल. आणि दुसरं जगत असत्य असताना मात्र ते आम्हाला सत्य वाटत आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही गोष्टी ज्या काही आहेत या दोन्ही गोष्टी विवेकांनीच खऱ्या अर्थाने साध्य होऊ शकतात. आणि म्हणून प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार. आणि गुरुमुखी हा विचार उमजो लागे असं समर्थांनी मागे एका समासात सांगितलेलं आहे. आणि म्हणून जे जे काही आपल्याला दिसत आहे तेच कारण समर्थ वारंवार आपल्याला जाग करतात आणि म्हणतात की दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल त्याची सार. तर जे असतची असेल त्याच्यावर आपली दृष्टी सातत्याने खिळवून ठेवणं हे आपल्याला साधायचं आहे. आणि तेच खऱ्या अर्थाने पाचवा जो विवेक प्रलय सांगितलाय त्यात आपल्याला ते म्हणजे साधायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच हा विचार समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि तो विचार सांगताना समर्थ म्हणतात सुरुवातीला तर हे सारासार विवेक हे तर आहेच आहे, पण खऱ्या अर्थाने सुरुवातीला आम्हाला काय साधायचं आहे तर वास्तविक पाहता मी करता हा जो काही आमच्या अंतःकरणामध्ये काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे, तर तो भ्रम आम्हाला काढून टाकता आला पाहिजे. आणि तो जर का भ्रम काढायचा असेल तर समर्थांची एक ओवी आम्हाला सातत्याने खूप लक्षात ठेवावी लागेल. आणि ती ओवी समर्थ स्वतःच सांगतात की त्या ठिकाणी कर्तयासी ओळखावे, यासी विवेक म्हणावे आणि विवेक सांडिता व्हावे परम दुःखी. खऱ्या अर्थाने करता करविता कोण आहे, कोण माझ्याकडनं हे सगळं करून घेतो आहे, कशा पद्धतीने मी केवळ निमित्त मात्र आहेत. कारण भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये निमित्त मात्र भवसव्य साचिन असं सांगितलंय की मी हे काय केलेले आहे तर मी हे ऑलरेडी मारलेले आहे, तुला सेकंड हँड काय करायचे आहेत हे केवळ मारायचे आहेत. अर्जुनाला जे वाटत होतं की मीच मारणार आहे, म्हणून हा जो काही मी करता आणि मी भोगता हा खऱ्या अर्थाने असलेला हा विवेक आम्हाला खरं काय करायचं आहे तर हे मोह किंवा हे अविवेक जो आहे तो आम्हाला काढून टाकायचा आहे. आणि असा अविवेक जर का आम्हाला काढून टाकता आला आमच्या मधला आणि खरा करता कोण आहे, कोण माझ्याकडनं करून घेत आहे, मी कशी केवळ निमित्त मात्र आहे,
हे जर का आम्हाला हळूहळू हळूहळू आम्ही सातत्याने सांभाळत गेलो आणि मग त्याचबरोबर त्या ठिकाणी मग आत्मानात्म विवेक केला किंवा सारासार विवेक केला, तर हळूहळू पंचप्रलय जे काही आम्हाला, पंचप्रलयातला हा विवेक प्रलय जो समर्थ आम्हाला साधायला सांगताहेत, तो आम्हाला हळूहळू का होईना पण साधता येऊ शकेल. आणि कारण समर्थांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की ते म्हणतात की खऱ्या अर्थाने हा विवेक जो आहे तो जीवनामध्ये समतोल राखणं हेच आम्हाला सांभाळता आला पाहिजे. आणि म्हणून यहलोक अथवा परलोक दोन्हीकडे सारखाच विवेक, दीर्घसूचनेचे कौतुक कळले पाहिजे असं समर्थ एका ठिकाणी म्हणताहेत. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून यहलोक आणि परलोक या दोन्हीमध्ये जर का विवेक सांभाळला तर आम्हाला प्रपंच असो किंवा परमार्थ असो या दोन्हीमध्ये काय साधता येईल, तर यश संपादन करता येऊ शकेल. जशी आम्ही व्यवहारामध्ये सतत सावधानता ठेवतो, दूरदृष्टी ठेवतो, अगदी तशीच दूरदृष्टी जी काही आहे, जसं आता प्राजक्ताने सांगितलं की या देहाला हे विकार आहेत पण आत्म्याला ते विकार नाहीत. आणि हा जर का विचार सातत्याने आम्ही सांभाळत गेलो तर खऱ्या अर्थाने मग आम्हाला हळूहळू जे समर्थांना म्हणायचं आहे, विवेक प्रलयामध्ये जे साधायचं आहे ते आम्हाला हळूहळू साधता येईल. आणि त्या दृष्टिकोनातूनच सातत्याने जे जे आम्हाला भासत आहे, वाटत आहे, जाणवत आहे, अनुभवायला येत आहे, तर ते सगळं जे आहे तर ते आम्हाला बाधित करता आलं पाहिजे. आणि अशा या बाधित अवस्थेमध्येच खऱ्या अर्थाने जीवन जगणं हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. आणि हे जीवनमुक्ताचं लक्षण जर का आम्हाला आमच्या अंगी बाणायचं असेल, सांभाळायचं असेल, तर आम्हाला हळूहळू आमची दृष्टी जी आहे, जसं प्राजक्ता म्हणाली की हे संपूर्ण काय आहे, एक नाटक आहे आणि या नाटकामध्येच तुम्ही आम्ही सगळेजण पात्र आहोत आणि आपापलं भूमिका जी काही आहे ती आपापली भूमिका आम्हाला निभवायची आहे. आणि ती भूमिका ही सातत्याने आमची बदलत जाते आहे, पण ज्याच्या सत्तेवरती ती आमची भूमिका बदलत जाते. कधी आईची भूमिका येते, कधी पत्नीची भूमिका येते, कधी काय येतं तर कधी बहिणीची भूमिका येते, कधी शेजारणीची भूमिका येते. आता या सगळ्या भूमिका आम्हाला व्यवस्थितरित्या पार पाडायच्या आहेत. म्हणजेच व्यावहारिक विवेक सुद्धा आम्हाला सांभाळायचा आहे, पण तो व्यावहारिक विवेक सांभाळताना या भूमिका पार पाडत असतानाच आम्हाला या कोणाच्या प्रकाशात या भूमिका आम्ही पार पाडतो आहोत हा विचार मात्र आम्हाला सातत्याने आतल्या आत जोपासता आला तर खऱ्या अर्थाने हे जे काही सगळे भ्रम आम्ही घेऊन बसलेलो आहोत, हे सगळे भ्रम आमचे काय होतील तर नाहीसे होतील. आणि म्हणून ह्या विसंवादी असलेल्या या भ्रमाला संवादी असलेल्या या भ्रमाने काय करायचं तर शह द्यायचा आहे. आणि असा हा शह दिला तर हळूहळू मग तो संवादी भ्रम सुद्धा जो काही आहे की ज्याला समर्थांनी या एका ओवीमध्ये म्हटलंय की मी तू हा भ्रम, हे छान सांगितलं प्राजक्ताने सुद्धा याच्यामध्ये की वास्तविक पाहता मी तू आहे हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा भ्रमच आहे. मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयसी. आणि अशा पद्धतीने ईश्वर भाव जो काही आहे, कारण ईश्वर भाव जोपासून पण आधी आम्हाला ईश्वराची उपासना करावीच लागेल. आणि ईश्वराची उपासना करता करताच आणि हा ईश्वराची उपासना करणं हाच काय आहे संवादी भ्रम आहे. आणि हा या संवादी भ्रमाने हळूहळू, कारण ब्रह्म जे आहे ते ब्रह्म मात्र कसं आहे अद्वैत स्वरूपाचं आहे, तिथे द्वैत नाहीच. आणि म्हणून मग तिथे द्वैत नसल्यामुळे त्या ठिकाणी काकांचं एक वाक्य आहे की जीवानी ईश्वराच्या आज्ञा पाळून त्याची उपासना करून मी आत्मा आहे अशा प्रकारचा काय घ्यावा, अनुभव घ्यावा. तर कर्त्या जीवानी म्हणजे जीव जो आहे तो कर्ता आहे आणि आत्मा जो आहे तो मात्र अकर्ता आहे. पण हा जीव यांनी काय केलं पाहिजे सुरुवातीला तर या ईश्वराच्या आज्ञा पाळून ईश्वराची उपासना करून हळूहळू हळूहळू अंतःकरण आपलं शुद्ध करून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा अंतःकरण शुद्ध होईल आणि शुद्ध आणि शांत झालेल्या त्या अंतःकरणातच मग ब्रह्म जे काही आहे त्याचा अनुभव येण्याची क्षमता दडलेली आहे किंवा शक्यता आहे. आणि म्हणून एक खूप छान आरती आहे, ती गुरूंची आरती आहे आणि त्याच्यामध्ये शिष्य आपल्या गुरूंना म्हणतो आहे की मी तू हा भ्रम द्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत सारा. की मी तू हा सुद्धा काय आहे भ्रम आहे
आणि हा सगळा द्वैताचा पसारा आहे. आणि हा द्वैताचा पसारा, हे गुरुराया तुझ्या कृपेमुळे हा काय झाला, तर हा तू वारून टाकला आणि मग तू अद्वैतावरती मला आरूढ करून दिलं. आणि अशा पद्धतीने शिष्य गुरूंचं म्हणजे हा काय आहे मग, देहोहमच्या ऐवजी त्या ठिकाणी सोहम ही साधना जी काही आहे, तर किंवा आत्मा मी आहे अशा प्रकारचा विचार हा संवादी भ्रम आहे. आणि तो संवादी भ्रम सुद्धा मग हळूहळू भगवंताच्या कृपेने किंवा सद्गुरूंच्या कृपेने एक वेळ काय येईल, एक वेळ अशी येईल की त्यावेळेस तो सुद्धा नाहीसा होऊन जाईल आणि दोन्ही भ्रम जे काही आहेत ते निघून जातील. ज्याला समर्थांनी मी मुक्त आहे किंवा मी मोक्ष प्राप्त केलेला आहे अशा पद्धतीने विचार मांडलेला आहे या समासामध्येच. आणि तो सुद्धा मग भ्रम जो आहे म्हणजे उत्तमा सहजावस्था जी काही आहे ती उत्तमा सहजावस्था ही आपल्याला आपलं ध्येय आहे. आणि या ध्येयानुसारच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. आणि त्याच्यासाठीच हे संपूर्ण जगत बाधित करण्याची कला परमेश्वर कृपेने सद्गुरु कृपेने तुम्हा आम्हाला प्राप्त हो अशी प्रकारची प्रार्थना करून झालेलं विवेचन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद माधुरीताई. या समासाचं खरंच तुम्ही आणखी वेगळ्या दृष्टीने समजावून सांगितलात. तो सुरुवात करतानाच तुम्ही जे सांगितलं की पिंडाचे प्रलय काय किंवा ब्रह्मांडाचे प्रलय काय, दोन्ही याच्यावर आपल्या कंट्रोलमध्येच नाही आहेत. या पिंडाचे स्वतःच शरीर जरी असलं तरी तेही आपल्या हातात तो कंट्रोल नाहीच आहे. आणि ते प्रारब्धाधीन असल्याने खरा करता कोण याची खरं तर आपल्याला नेहमी जाणीव व्हायला पाहिजे. कारण आपल्याला हे माहिती असतं की झोपही माझ्या हातात नाहीये. या वास्तवाची तुम्ही सुरुवातीला जाणीव करून दिली. आणि खरं ही जाणीव आपल्याला नेहमी व्हायला हवी, पण ती होत नाही. म्हणूनच बहुधा समर्थांना हे असे समास लिहावे लागले. विवेक प्रलय मात्र जो आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि जो आपण करू शकतो, मात्र तो प्रयत्नपूर्वक करावा लागतो. त्यास आत्मानात्म सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, आत्मानात्म विवेक किंवा विवेकाचे तुम्ही आणखी पण नैतिक विवेक, व्यावहारिक विवेक असे अनेक पैलू सांगितले. ब्रह्माचं सत्यत्व आणि जगाचं मिथ्यत्व लक्षात ठेवावं म्हणून खरं तर समर्थ आपल्याला या साऱ्यांविषयी परत परत पुनरावृत्ती करून तो दोष स्वीकारून सांगत असतात. आणि आपण जागं व्हावं यासाठी त्यांची ही तळमळ आहे. कर्त्यास ओळखावे हा विवेक, असं तुम्ही एक थोडक्यात सांगितलं की गुरुकिल्लीच म्हणायला हवी की अगदी 2 शब्दांमध्ये काय साधायचं आहे हे त्या 2 शब्दातच येतं. समर्थ आपल्याला समतोल साधायला सांगतात, हेही तुम्ही खूप छान सांगितलं. आणि खरी सत्ता कुणाची याची जाणीव सातत्याने मनात जागं ठेवणं ही साधनेनी, हे सारं साधनेनी साधायचं आहे याचीही जाणीव करून दिली. खूप छान. मी आता अलकाताईंना विनंती करते की त्यांनी या समासांवर प्रकाश टाकावा. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ. रघुनामाला हनुमंताला समर्थांना आणि श्री गुरूंना वंदन करते. माधुरीताईंना वंदन करते. आज ज्यांनी दोघींनी चिंतन व्यक्त केलं त्यांनाही वंदन आणि सर्व श्रोत्यांना प्रेमाभिवादन. खरं तर सगळं चिंतन झालंय, पुन्हा काही सांगावं असं काही नाहीये, पण तरी एक थोडक्यामध्ये काही विचार आपण बघू. मुळामध्ये जो 5वा समास आहे तर त्याच्यामध्ये आपण आता बघितलं की काय विचार आहे की मूळ पंचप्रलय हा विषय होता. आणि पंचप्रलयामध्ये पिंडाचे 2 आणि ब्रह्मांडाचे 2 सांगितलं. बाकी सगळा विषय सांगितला, पण जो एखादा कुठेतरी जो राहिला आहे तो मला सांगावा असं वाटला, तेवढाच मी सांगते. की सुरुवातीलाच ह्या दोघींनी जे सांगितलं म्हणजे अपूर्वानी जे सांगितलं तो पूर्ण बेलसरे गुरुजींचं चिंतन होतं. आणि प्राजक्तांनी सांगितलेलं जे चिंतन आहे तर पूर्ण दासबोध चिंतनिका ह्याच्यावरचं चिंतन आहे. आणि नाट्यदीप पंचदीप म्हणजे आपला जो पंचदशी आहे त्याचा आधार घेऊन तो विषय मांडला. दोघींनी त्यांच्या विषयाला उत्तम न्याय दिला. आरतीताईनेही उत्तम न्याय दिला. माधुरीताईने पुष्कळ खूप छान सांगितलं. फक्त आता एखादा मुद्दा जो राहिला आहे तेवढा मी सांगते की काय आहे की
सुरुवातीलाच पंचप्रलय हा जे 2 समास जे आपण आज चिंतनाला घेतले त्याच्या आधी जो काही प्रस्तावना दिली त्या प्रस्तावनेमध्ये एक सुंदर विषय बेलसरे गुरुजींनी मांडलाय बघा. ते असं म्हणतात, मूळ माया म्हणजे साक्षात विष्णू आहे, जे शुद्ध जाणीवेचं स्वरूप आहे आणि त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे, जो जाणीव आणि नेणीव मिश्रित आहे. तर लक्षात येईल, शुद्ध जाणीव आहे मूळ माया आणि जाणीव आणि नेणीव मिश्रित असणारा ब्रह्मदेव आहे. निर्मिती नाभी कमलातून आहे. कमळ म्हटल्याबरोबर आपण म्हणतो चिखलातून आलेला आहे आणि त्याच्यापासून अलिप्त आहे, याचा अर्थ ज्याच्यातून निर्मिती आहे त्या सगळ्यापासून तो अलिप्त आहे. त्याच ब्रह्मदेवाचे तुम्ही आम्ही सगळ्या वंशज आहोत, कारण जाणीव नेणीव मिश्रित तुम्ही आम्ही आहोत. पण गंमत अशी की तो चतुरानन आहे. जन्मताच त्यांनी चारी दिशेला बघितलं. शास्त्र विचार असं सांगतो हा चतुरानन आहे, कारण ह्यांनी स्वतःचा निर्माता कोण ह्याची जिज्ञासा निर्माण त्याला झाली आणि म्हणून त्यांनी चारी दिशेनं बघितलं. ज्या क्षणी स्वतःचा निर्माता कोण ह्याची जाणीव झाली, हे खरं काय आहे, जिज्ञासूपण आहे, हे खरं काय आहे, तर तिथे मुमुक्षत्व आहे आणि त्या मुमुक्षत्वाने ब्रह्मदेवाला साक्षात जे ज्ञान मिळाले ते विष्णूंकडून मिळालेले. आपण सगळे त्यांनी म्हटलं की आपण चतुरानन नाही ना, त्याचे वंशज आहोत, पण तुम्ही आम्ही सगळे दशानन आहोत, कारण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांमध्ये सतत नित्य काय होणारे आहोत, तर पतित होणारे आहोत. आपल्याला माझा निर्माता कोण याची अजून ओढ लागलेलीच नाही आणि ती जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेव जाणीव नेणीव मिश्रित आहे. मग त्याचाही प्रलय आहे, कारण त्याची निर्मिती झाली आणि तो जाणार आहे. ज्याची निर्मिती झाली तो जाणार निश्चित आहे. मग त्याचे 2 प्रलय कोणते, पिंडाचे कोणते, ब्रह्मांडाचे कोणते. सुंदर विचार दिले त्यांनी. म्हणजे ब्रह्मदेवाला जे ज्ञान आहे ते विष्णूकडून प्राप्त झालंय आणि तिथे त्यांनी सुंदर विचार दिलाय की ह्याची ही स्थान कोणतं असेल, तर बालकाला मातेच्या उदरामध्ये जे सगळा जीवनरस मिळतो त्याचं पोषण होतं, ते बालक कुठे, तेही मातेच्या उदरामध्येच आहे. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली तीही या विश्वामध्ये झाली, त्या नारायणाच्या उदरामध्येच झाली. आणि मग जिथे उदरामध्ये झाली ते नाभिस्थान आहे, तिथे सूर्यचक्र आहे. सूर्यचक्र म्हणजेच अग्नितत्व आहे. अग्नितत्व म्हणजेच रम हे त्याचं बीजमंत्र आहे आणि रम हे बीजमंत्र म्हणजे ते मणिपूर चक्र आहे, तेच श्रीरामाचं धाम आहे. आणि तिथे ज्ञान आणि शक्ती दोन्हीचा काय आहे, तर इथे दोन्ही आहे. दोन्हीला ऊर्ध्वगामीच करायचं आहे. तुम्ही पहिला जर त्याचा सगळा आधीचा आपण जो प्रस्तावना वाचली तर हा अतिशय सुंदर विचार दिलेला आहे. आणि मग म्हटलेले की पिंड ही ब्रह्मांडाची काय आहे, छोटीशी प्रतिकृती आहे. जसं शाळेमध्ये आपल्याला बाई ग्लोब घेऊन यायचा छोटासा, पूर्ण पृथ्वीचा ग्लोब समोर आणायचा आणि शिकवायच्या, तसं जे जे तिकडे आहे ब्रह्मांडामध्ये ते पिंडामध्ये आहे. आणि मग हे सगळं एक दृष्टांत सांगताना समर्थ म्हणतायत की वाणीचा लय करा. आणि लय करणं जे मुळामध्ये पंचप्रलय करायचं आहे. पंचप्रलयामध्ये पिंडाचे 2 निद्रा आणि मृत्यू आणि ब्रह्मांडाचे विश्वाची उत्पत्ती आणि विश्वाचा लय. मग त्याचा कालावधी मोठा आहे, आपला कालावधी छोटा आहे, बाकी त्याच्यात फरक काही नाही. हे समजावून सांगितलं. पण हे समजावून सांगताना आता माधुरीताईंनी सांगितलं की झोप अत्यंत महत्वाची आहे, ती प्रारब्धाधीन आहे. शास्त्र म्हणतात ती प्रारब्धाधीन नाही. मंदाताईंनी एक दिवस अतिशय सुंदर विचार मांडला होता. त्या म्हणाल्या होत्या की दिवसभर पंचदशीच्या आधाराने हा विषय सांगते की दिवसभर आपण इतके लक्षावधी विषय भोगतो, ते भोगून बघून 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 इंद्रिय अत्यंत शिथिल होतात आणि एक क्षण असा होतो की आता ते भोगण्यासाठी त्यांच्यामध्ये क्षमताच शिल्लक राहत नाही. आणि ज्या वेळेला क्षमता शिल्लक राहत नाही, शरीरामध्ये ऊर्जा राहत नाही, जिथे ऊर्जा नाही, भोगण्याची क्षमता नाही, जीव अत्यंत थकून जातो आणि थकून जाऊन त्याला कळत नाही की आता काय करायचं. त्यावेळेला ईश्वराला कळतं की आता ह्याला सविषय भोग हा भोगू शकत नाही. आता ह्याला निर्विषय भोग जर भोगायचा असेल तर ह्याचा लय आत्मस्वरूपामध्ये सगळ्या इंद्रियांचा करावा लागेल. आणि जेव्हा तो आत्मस्वरूपामध्ये इंद्रियांचा लय मिळतो तेव्हा त्याला आत्म्याची ऊर्जा मिळते, आत्म्याचं ज्ञान मिळतं. आत्म्याची जी काही शक्ती आहे ती प्राणांची असणारी जी शक्ती ती सगळी तिथून मिळते. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तो झोपेतून उठतो तेव्हा तो ताजा तवाना होतो.
मग आता लक्षात येईल की ही झोप कशावरती आधारित आहे, तर जितके विषय आणि भोग अधिक भोगू तितके झोप अधिक आहे, जितके भोग कमी तितकी झोप कमी. आता प्रश्न असा आहे की मरण तरी प्रारब्धाधीन आहे असं जरी म्हटलं असलं तर भागवत म्हणतं तेही नाही. कबीर महाराज स्वतः आपल्याला म्हणतात, संतांचं वचन आहे बरं का, भागवताचं वचन आहे. भागवत म्हणतं की पंचमहाभूत उधार आणून दिलेले आहेत, जे उधार आणलेलं आहे ते देताना सव्याज द्यायचंय आणि ते मीच मिळवून टाकायचंय. जेव्हा तो घेऊन जाणार आहे तेव्हा बळजबरीने येणारा मृत्यू आहे, पण जेव्हा मीच देऊन टाकणार आहे तिथे जीवनाची कृतार्थता आहे. मग हेही माझा कमावणं याला पुरुषार्थ म्हटलेलं आहे, म्हणून तेही जीवाच्या अधीन आहे. प्राणायामाने जर श्वास लांबवता येतात, आता त्याच्या विरुद्ध प्रक्रिया केल्याने काय होतं असं चिंतन करावं, लक्षात येईल काय होईल ते. तयारी आहे का आपली? आपली तयारी नाही. पण कबीरांचं वचन सांगते म्हणजे लक्षात येईल की हेही आपल्या हातामध्ये आहे. कबीर महाराज म्हणतात, भजन सगळ्यांनी ऐकलं असेल, चदरिया झिनी रे झिनी 9-10 मास बुनन को लागे. 9-10 महिने लागले त्याला ती सबंध ही चादर विणायला. पण सगळ्यांनी ज्यानी ज्यानी ती चादर ओढली ती सगळी त्यांनी मैली कर दी, कबीर महाराज म्हणतात. आणि स्वतःच्या बाबतीत ते म्हणतात, दास कबीर ने ऐसी ओढी जो की तू दे दी चदरिया धीनी झिनी रे झिनी. मी मात्र त्या ईश्वराने मला जशी दिली तशीच्या तशी त्याला परत दिली. याचा अर्थ हा पुरुषार्थ जीवनमुक्तीच्या साह्याने सगळ्यांनी कमवायचा आहे, हे समर्थानं आपल्याला शिकवायचं आहे. आणखीन एक तिथे सिद्धांत दिलेला आहे याच ठिकाणी. तो सिद्धांत असा आहे की पंचप्राणांच्या लयाने जीवाला शक्ती प्राप्त होते. पुढे म्हटले, दृष्टीचा लय केला तर दिव्य दृष्टी प्राप्त होते, श्रवणाचा लय केला तर दूरश्रवण प्राप्त होतं. याचाच अर्थ इंद्रियांचा जय केला तर त्याच इंद्रियांचं सामर्थ्य कितीतरी पटीने विलक्षण वाढतं. उदाहरण सांगते, आपल्याला माहिती असणार, गांधारी जिला डोळे आहेत पण जेव्हा तिने डोळे बंद करून घेतलेत पतिव्रता म्हणून, त्यावेळेला डोळ्यांमध्ये इतकं सामर्थ्य आलं की जिथे तिची नजर घातली तेवढ्या त्या दुर्योधनाचा सगळा भाग कसा झाला, वज्रदेही झाला. गडावरती आमचे अण्णाबुवा होते. अण्णांच्या दर्शनाला बहुतेक जायचो, गमतीने आम्ही म्हणायचो गडावरती निर्गुण समर्थ आणि साताऱ्यामध्ये सदनमध्ये सगुण समर्थ. जेव्हा अण्णांच्या दर्शनाला जायचो, एकदा असं झालं, गेलो 10-11 जण होतो, हळूहळू काहीतरी बोलत होतो आम्ही आणि जोरात अण्णा म्हणाले, काय बोलतेस, माझी निंदा करतेस? तर मी गमतीने म्हटलं, अण्णा तुमच्याशिवाय दुसरा विषय नाही का बोलण्याला आम्हाला? तेव्हा त्यांचं वचन असं होतं, मी तुमच्यासारखे प्रापंचिक नाही की माझ्या इंद्रियांचं सामर्थ्य मी प्रपंचामध्ये भोगामध्ये घालवलेलं आहे. मी ब्रह्मचारी आहे, म्हणून 94व्या-96व्या वर्षी मला चष्मा नाही. माझी सगळी इंद्रिय शाबूत आहेत, कारण ती मी कधी विषयांसाठी वापरलीच नाही. आता लक्षात येईल, पंचप्रलयाचा अभ्यास ह्याच्यासाठी, लय कशाचा करायचा आहे, ज्या ज्या इंद्रियांचा जो जो विषय आहे त्या विषयाचा लय त्या इंद्रियामध्ये, इंद्रियांचा लय मनामध्ये, मनाचा लय बुद्धीमध्ये काय. आता हे सगळे साधनेचा जो विषय आहे तो समर्थ सांगतायत आणि मग त्याच्यासाठी त्यांनी कथा दिली आणि त्या कथेच्या माध्यमातून समर्थ आपल्याला मूळ जिथे न्यायचंय तिथे नेत आहेत. हा कोणता आहे तर तो पहिला समास आहे. आणि दुसरा भ्रम निरूपण जो आहे त्याच्यामध्ये भ्रमणे, तुम्ही आम्ही भ्रमतच असतो. भ्रम म्हणजे असतं एक आणि दुसरं दुसतं, म्हणजे मुळामध्ये शुद्ध ज्ञान न होता आपल्याला अशुद्ध ज्ञानच होतं. तुकोबारायांचं एक सुंदर वचन आहे, त्यांचे जे 12 अभंग आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात आडमार्गी कोणी जातील जे अन त्यातून तारील तोची ज्ञानी. याचा अर्थ तुम्ही आणि आम्ही सतत आडमार्गाने जात असतो, सरळ मार्गाने आपल्याला जाताच येत नाही. हेही करून बघूया, तेही करून बघूया, या विषयाच्या मागे त्या विषयाच्या मागे त्या विषयाच्या मागे, कुठेतरी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. मग भ्रम म्हणजे काय? उपासना हाही भ्रम आहे, ईश्वर हाही भ्रम आहे, सगळं बरोबर आहे. पण हे केव्हा? शेवटच्या टप्प्यावरती. हे सगळे संवादी भ्रम आहेत. त्या संवादी भ्रमाचा विचार आपल्याला करावा लागेल, आपल्याला उपासना करावी लागेल. दुसरा आणखीन एक विचार दिलाय की मी काहीतरी आत्ता काय करीन, काही उपासना अशी करीन, सकाम उपासना करीन आणि ये जन्मीचे पुढील जन्मी पावे न, याच्यासारखा दुसरा भ्रम नाही.
मेले माणूस स्वप्न आले तेने काही मागितले. हा सगळा भ्रम आहे, असलं काही करायचं नाही. मग प्रश्न येईल की श्राद्ध करणं पण भ्रम आहे का? तर नाही, भ्रम नाही आहे. ती काय आहे ते त्या आपल्या पितरांच्या विषयी असणारी कृतार्थता आहे, कृतज्ञता आहे, ती आपण व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून हे सगळं केलं पाहिजे. शेवटचा भ्रम समर्थ स्वतःच सांगताय की ज्ञात्याची समाधी पूजली, तेथे काही प्रचिती आली. नुकतेच आम्ही सगळे शिवथरगळीमध्ये गेलो होतो. स्थल महात्म्य इतकं होतं की सगळे समर्थांच्या प्रेमामध्ये होते. जाणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणत होता पुढच्या वेळेला परत येईल. समर्थांच्याकडे जात होते, डोळ्यातून पाणी येत होतं, भावविवश होत होते. याचा अर्थ अंतःकरणाचं द्रवीभवन होत होतं. हे का झालं? कारण ती भूमी पवित्र होती. तिथून घरी गेल्यानंतर डोळ्यात पाणी येतं का समर्थांच्या स्मरणाने? कारण ते स्थल महात्म्य नाही, वृत्ती पांगलेली आहे. जेव्हा समर्थांच्याकडे जातं तेव्हा वृत्ती समर्थाकार झालेली आहे. जेव्हा वृत्ती एकाकार होते तेव्हा अनुभूती आहे, अंतःकरणाचं द्रवीभवन आहे. आणि म्हणून सगळ्या वृत्ती तिथे एकवटलेल्या आहेत. एकदा घडीच्या 37 पायऱ्या उतरल्या, आपल्या घरी जायला निघालो की समर्थ तिकडे, आम्ही इकडे. समर्थांचा जय जयकार आणि आपण पुन्हा करायचं तेच करतो. असं असलं तरी सुद्धा सांगितलं आता संवादी भ्रम आहे. आणि संवादी भ्रम असेल तर तो आपल्याला करावा लागेल. आणि तो करताना लक्षात येईल की ते आपल्याला करायचंय, उपासना आपल्याला करायची, उपासनेला पर्याय नाही. आणि म्हणून संवादी भ्रम आपल्याला स्वीकारावा लागेल. आणि स्वीकारून आपल्याला काय करायला लागेल? डॉक्टर काका म्हणतात त्या ठिकाणी एक निर्णय करावा लागेल. जीव माईक आहे, देह माईक आहे, साधन माईक आहेत, सगळं माईक आहे, यातलं काही शाश्वत नाही आहे. आता माईक आहे म्हणजेच काय? आहे तर भ्रमच आहे. मग हे जरी सगळं असलं तरी सुद्धा पाणी हे तत्व पंचमहाभूतांचं आहे म्हणून तेही माईक आहे. म्हणून पाण्याच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग जसा पाण्यातूनच आहे, मग पाण्यातून पाण्यात जायचं आणि बाहेर येण्यासाठी सुद्धा पाण्यातून बाहेर येण्याचा मार्ग आहे. तसा याच मायेतून, याच भ्रमातून माईक जीवाने म्हणजे भ्रम संवादी भ्रमाने, माईक देहाने संवादी उपासना करून, संवादी साधन करून काय करणं आहे? तर शाश्वताची प्राप्ती करून घेणं आहे. आणि शाश्वताची प्राप्ती करून घेतल्यानंतर आता सांगितलं कर्त्या जीवानी करावी, त्याची उपासना करावी. आणि काय जरी भ्रम असला तरी सुद्धा ते केलंच पाहिजे. आणि स्वतः अकर्ता म्हणून फार सुंदर आहे. आता मगाशी विचार प्राजक्तांनी सांगितला की कर्माभिमान, देहाभिमान हा सगळा विवेक आहे. मारुतीबुवांचं एक अतिशय सुंदर भजन आहे बरं का. मारुतीबुवा त्या भजनामध्ये स्वतः असं म्हणतात की सहज मी गाता गुणगान, लागले मनी श्री गुरूंचे ध्यान. भक्तीची मज सहज आवडी, एकांताची अविट गोडी. सांडुनी देहाभिमान, सांडुनी कर्माभिमान, लागले मनी श्री गुरूंचे ध्यान. याचा अर्थ हे सगळे जर अभिमान सुटायचे असतील तर ज्या मनाने हे अभिमान घेतलेले आहेत ते मन इतकं नाठाळ आहे, त्या नाठाळाला एखादा विषय द्यावाच लागतो की तिथे ते रमतं. मग असा विषय कोणता द्यावा? तर परमात्मा हा विषय द्यावा, ब्रह्म हा विषय द्यावा, आत्मा हा विषय द्यावा, किंवा ब्रह्म ज्ञान करणारे, आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणारे श्री गुरु हा विषय करावा. पण एका विषयामध्ये अंतःकरण वृत्तीला बांधून ठेवावं. आणि अंतःकरण वृत्तीला बांधून ठेवून आत्यंतिक आत्महित करून घ्यावं. आणि हाच खरा काय आहे? तर विवेक आहे. आणि त्या विवेकाच्या साह्याने आपण काय आहे तर विवेक प्रलय साधायचा. आणि तो कसा साधायचा तो समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतायत. आणि म्हणून कोणत्याही आडमार्गाने न जाताना संतांच्या, सद्गुरूंच्या, वेदांनी सांगितलेल्या मार्गाने जाणं आणि शुद्ध ज्ञानाने आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा सगळा विषय आज आपण बघितला. अपूर्वा, प्राजक्ता, आरतीताई, माधुरीताई आणि सगळ्यांनी सांगितलेला विषय त्याचं केवळ एका ठिकाणी सार काढलं आणि सांगण्याचा प्रयत्न केला. पण एक मात्र निश्चित आहे की त्या इंद्रियांमध्ये त्या विषयांचा लय केला की सार्थकता आहे असं समर्थ त्या ठिकाणी स्वतः सांगतायत. आणि तो विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. तेवढा साधनेचा विषय आपण विसरायचा नाही आणि तेवढा समर्थाने आपल्याकडून करून घ्यावा एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.
धन्यवाद अलकाताई. नेहमीसारखंच तुम्ही पुन्हा एक वेगळ्या दृष्टीने बघून आम्हाला सगळं समजावून सांगितलं. पुन्हा प्रस्तावनेतला विषय पण म्हणजे खूपच छान पद्धतीने तो समजायला हे झालं, कारण तसा तो नुसता वाचताना तितकासा समजला नव्हता, हे खरं आहे. ब्रह्मदेवाला ज्ञान हे विष्णूकडून प्राप्त होतं, किंवा ब्रह्मदेवाचं चतुरानन का आहे आणि आपण दशानन कसे आहोत, हे सगळं तुम्ही छानच स्पष्ट करून सांगितलं. झोपेविषयीचा देखील तुम्ही वेगळा विचार सांगितलात पंचदशीच्या आधाराने, की सविषय भोग भोगण्याची क्षमता संपल्यानंतर मग निर्विषय भोगाचं म्हणून ती झोप येते, आणि त्यातून जी काय तात्पुरती शांती मिळते त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन विषय भोगायला आपण तयारच असतो. म्हणजे झोपेविषयी आधी ज्या विचार मांडला होता याच्यापेक्षा थोडा निराळा विचार होता हा तुम्ही सांगितलात तो. कबीराच्या दोह्यांच्या आधाराने तुम्ही जीवनमुक्तीचंही खूप छान सांगितलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लय, नेमका प्रलय साधायचा तो नेमका कशाचा, तो विषयांचा प्रलय साधायचा आहे. आणि म्हणजे इंद्रियांना ज्या इंद्रियांना जे जे विषय लागतात तो प्रलय जर साधला गेला तर खरा आपल्याला जीवनमुक्तीकडे जाणारी दिशा मिळू शकेल, हा विचार तुम्ही पटवून दिलात. उपासनेविषयी किंवा संवादी भ्रमाविषयी पण खूप छान पद्धतीने तुम्ही सगळं विवेचन केलं. आणि ते जे वाक्य सांगितलं की याच मायेतून या माईक जीवाने, माईक देहाने आणि संवादी साधनांच्या मदतीनेच आपण शाश्वताची प्राप्ती करून घ्यायची आहे, आणि ही साधना आपल्याला साधायची आहे. मनाला जो आपलं जे मनाला काहीतरी विषय लागतो त्या मनालाच ब्रह्म, आत्मा, श्री गुरु असे जे संवादी विषय आहेत ते देऊन अंतःकरण वृत्तीने बांधून ठेवायचं, आणि हा खरा विवेक आहे. हा या सगळ्याचं सार असावं असं वाटतं. खूप धन्यवाद अलकाताई. आपल्या आणखीन सगळ्यांचा एक विषय सांगते मुद्दाम. डॉक्टर काकाने कथा सांगितली होती बरं का, नाही तर पुन्हा विसरून जाईल. काका म्हणाले ते एक कैदी होता आणि त्या कैद्याला जेलरनी धरून ठेवलं आणि त्याला सांगितलं तुला पाहिजे ते देईन, पण तो झोपायचा नाही. आणि तो पहिले 2 दिवस त्याला काही वाटलं नाही, पण नंतर झोपेशिवाय तो इतका बेचैन झाला. तो म्हणाला मला काही करा पण मला झोपू द्या, काही करा पण मला झोपू द्या. मग ही त्याची अवस्था का झाली? मग हे सांगताना तेव्हा काकांनी हे असे विषय मांडलेले होते की केव्हा एक्झॅक्टली आपल्याला झोपेची का आवश्यकता आहे. तिथे त्या स्थितीमध्ये जाईपर्यंत आपल्याला निर्विषय आनंदाची प्राप्ती नाही आणि ऊर्जेचीही प्राप्ती नाही. दासबोधाच्या शिबिरामध्येच म्हणजे शिवथरगळीमध्येच हा विषय फक्त तो कैद्याच्या संदर्भामध्ये काकांनी मांडला होता, मंदाताईंनी वेगळ्या संदर्भामध्ये मांडला. पण शास्त्र तेच होतं बरं का. पण असे दृष्टांत कळले ना की आपल्याला नेमकं काय करायचं तर कळलं, म्हणून सांगितलं. सॉरी 2 मिनिटं विषय घेतला. नाही, आमच्या विषयांची क्लॅरिटी वाढत जाते. तुम्ही असं काय काय एक उदाहरणं देऊन जेव्हा सांगता तेव्हा आमचीच हे विजन थोडी क्लिअर होत जाते या सगळ्या संबंधीची. थँक्यू. पुन्हा एकदा धन्यवाद. आमचं सगळ्यांचेच भ्रम असे हळूहळू कमी होत जावं, नाहीसे तर लगेच होणार नाहीयेत, पण कमी होत जावं आणि साधना आमची जास्त वेगाने आणि प्रभावीपणे होत व्हावी यासाठी आपण समर्थांना प्रार्थना करूया. शेवटचा श्लोक कोण घेताय का? मीच घेते. हा. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय 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 रघुवीर समर्थ. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.